वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. ओह नो, आता काय करायचं? आपण तर चारही बाजूनी घेरले गेलोत. डोंट वरी किको. सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 804. अप्लाइंग फॉर्मूला नंबर 804. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. सांग बॉस्को, बेनाम वो कुठे आहे? तू मला तर हरवलंस किको, पण आता बेनाम वो पासून कसं काय वाचशील? आता बेनाम वो माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून इथे येतच असतील. त्यांना हे माहित आहे की फिफी तुझ्याकडे आहे, पण कुठे हे मात्र त्यांना माहित नव्हतं. पण माझं लोकेशन ट्रॅक करून बस ते इथे येतच असतील आता. कम ऑन मित्रांनो, पटकन घराच्या बाहेर पडा. हा तर बेशुद्ध करण्याचा ध्यास आहे. अरे त्या हे काय, मला तर चक्कर यायला लागली आहे.
वेगवान आणि जोरदार R7 मधून पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. त्या बेशुद्ध पडायच्या गॅसमुळे डोकं गरगरतंय माझं. किको, फिफी कुठे आहे? पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. बाळा, ऐको तुझी कविता. रे बॉय, हे घे तुझं बक्षीस. आता तरी ऐकव तुझी कविता. आधी माझे पप्पा कुठे आहेत ते सांगा, मग मी तुम्हाला माझी कविता ऐकवतो. पाण्यामध्ये जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. आय एम सॉरी प्रोफेसर अंकल, मी फिफीला प्रोटेक्ट नाही करू शकलो. काही हरकत नाही किको. मला माहिती आहे की बेनाम वो आणि त्याचे कमांडर्स खूपच डेंजरस आहेत. पण ते फिफीला कुठे घेऊन गेले त्या असतील? कासलच्या टेरेसवर बेनाम वोचा मेन अड्डा आहे. आय एम शुअर ते लोक फिफीला तिथेच घेऊन गेले असणार. याचा अर्थ आपल्याला लवकरात लवकर टेरेसवर जायला हवं. इतकं सोपं नाहीये किको, कारण या कासलमध्ये पावला पावलावर हाय सिक्युरिटी आहे. किको, R7 एका शब्दात सांगायचं तर मिसिंग. जेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो तोवर तर माझ्या हातावरच होतं, पण त्यानंतर गेलं कुठे? अरे, हे घड्याळ कुठे सापडलं? जेव्हा किको बेशुद्ध होता तेव्हा मी त्याच्या हातावरून उडवलं. मस्त आहे ना?
बेनामोने बोलावलंय तुला. तुझी आणि तुझ्या मुलाची भेट करून द्यायची आहे. अंकल, ते माझं R7 आहे. तुम्ही प्लीज ते मला परत देऊन टाका. तर या घड्याळाचं नाव R7 आहे. थँक्यू सांगितल्याबद्दल. आणि आता माझा सल्ला ऐकशील तर विसरून जा तुझं हे घड्याळ, जे आता माझ्या मनगटावर लावलंय. जास्त हुशारी केलीस ना तर या दोघांवर लेझर बीम चालवेन मी. किको, R7 तुझ्या समोर होतं. तू सुपर स्पीडोला बोलवलं का नाहीस? कारण त्या दोघांच्या हातात गन्स होत्या आणि तुम्हा दोघांच्या बाबतीत मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. आपण जे आहोत त्याला 2 शब्दात म्हणतात बेस्ट फ्रेंड्स. पण किको, आता आपण सुपर स्पीडोच्या शिवाय या सेल मधून निघून टेरेसवर पोहोचणार कसे? प्रोफेसर अंकलने सांगितलं होतं की या कासलमध्ये ठिकठिकाणी खूप टाईट सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी कासलच्या आत आहे, पण बाहेरच्या भिंतीवर नाही. आणि तसंही जिथे ट्रिकने काम होतं तिथे किकची काय गरज. मला वाटतं मला माझी पूर्ण ताकद लावून किक मारावीच लागेल. मित्रांनो, तुम्ही इथेच थांबा. मी टेरेसवर जाऊन फिफी आणि प्रोफेसर अंकलला सोडवतो. त्यानंतर आपण सगळे सन सिटीला जाऊया. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी आपण सुद्धा सिक्युरिटी चुकवत वर जायला हवं. चल. फिफी, झालं तर मग आले तुझे पप्पा. yippee, पप्पा. काय तर मग बाळा, पप्पा भेटले ना. मग आता ती कविता ऐकव की, नाहीतर मी तुझ्या किको दादाला खूप खूप मारेन. प्लीज तुम्ही माझ्या किको दादाला काही करू नका. मी तुम्हाला ती कविता नक्की ऐकवतो. टिप 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 पाऊस पडतो. छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन. सरकला पाय आणि पडलो धपकन. क्या बात आहे, वा. आता जगातले सगळे सॅटेलाइट्स माझ्या कंट्रोल मध्ये असतील आणि त्यांचा डेटाही, ज्याच्या मदतीने मी अख्ख्या जगावर राज्य करेन. पण जरा एकदा चेक तरी करून बघूया की हा सिस्टम खरोखरच काम करतो ना की नाही. जर
त्याने सगळी सॅटेलाइट्स त्याच्या कंट्रोलमध्ये घेतली तर भयंकर विध्वंस माजू शकतो. मला लवकरात लवकर वर जाऊन त्याला थांबवावं लागेल. अरे वा, सॅटेलाइट पडल्यामुळे एखाद्या बॉम्ब पेक्षाही जास्त विध्वंस होऊ शकतो. मग आता सॅटेलाइट्स असतील बेनाम वोची नवीन हत्यार. आता मला तुम्हा दोघांची काहीच गरज नाही. पाण्यामध्ये सुद्धा आग लावू शकतो. बेनाम वो आहे तो. किको, या दोघांना ठिकाण्यावर पोहोचवण्याआधी तुला ठिकाण्यावर पोहोचवतो. आता बघच तू कसं मी तुला उकडलेल्या बटाट्यासारखं कुस्करतो. डोडो, R7 किकोकडे फेक. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. ट्विंकल, डोडो, मदत केल्याबद्दल थँक्यू. पण तुम्हा दोघांना इथे यायला नको हवं होतं. इथे खूप धोका आहे. म्हणूनच तर आम्ही इथे आलोत. कारण संकटाच्या वेळी आपल्या मित्राला एकटं सोडणं 2 शब्दात असतं व्हेरी रॉंग. येस, व्हेरी पेक्षाही जास्त व्हेरी व्हेरी रॉंग. काहीतरी खाऊन घेतो. काहीतरी विचार कर किको. या आग आणि लेझर बीमच्या अटॅक पासून वाचणं कठीण आहे. सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 145 लाव. ओके किको, इनिशिएटिंग फॉर्म्युला नंबर 145. फिफी, तुला ट्विंकल आणि डोडो सोबत पळून जायचंय आणि इतक्या वेगाने धावायचंय की तुला कोणीच पकडू शकणार नाही. ओके? ट्विंकल, डोडो, तुम्ही दोघं फिफीला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा. एका शब्दात सांगायचं तर डन. किको, आता बघच या रिमोटच्या द्वारे मी कसा विध्वंस घडवतो. या लोकांना त्या सॅटेलाइटची पॉवर दाखवावीच लागेल. मगच हे लोक माझा पिच्छा सोडतील. पाण्यामध्ये आग लावू शकतो. बेनाम वो आहे तो.
प्रोफेसर अंकल, तो रिमोट डिॲक्टिव्हेट करण्याचा कोणता मार्ग आहे का? आहे ना, पण आता कठीण आहे. तो रिमोट कंट्रोल तेव्हाच डिॲक्टिव्हेट होईल जेव्हा फिफीच्या आवाजात तीच कविता रिव्हर्स ऑर्डर मध्ये ऐकवली जाईल. फिफी तर ट्विंकल आणि डोडोच्या सोबत गेलाय. आता काय करायचं? एक आयडिया आहे. सुपर स्पीडो, तुला आठवतंय का जेव्हा फिफी आपल्याला पोएट्री ऐकवत होता तेव्हा तू त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होतास? हो हो, चांगलंच आठवतंय मला. ते रेकॉर्डिंग अजूनही माझ्या सिस्टम मध्ये आहे. ग्रेट. मग जर आपण त्या रेकॉर्डिंग मधून फिफीच्या आवाजात म्हटलेली ती कविता वेगळी काढून ती रिव्हर्स ऑर्डर मध्ये अरेंज करून त्या रिमोट कंट्रोल जवळ प्ले केली तर? वाह, काय आयडिया आहे किको. सुपर डुपर हिट. हो किको, फिफीच्या आवाजात म्हटलेली रिव्हर्स ऑर्डर मधली ती कविता ऐकताच तो रिमोट कंट्रोल डिॲक्टिव्हेट होईल. थोडक्यात वाचलो. पण आता वाचणं कठीणच दिसतंय. हा? किको, मला माझ्या सिस्टम मध्ये ते फिफीचं रेकॉर्डिंग सापडलंय. तू हा वायरलेस सिस्टम घे आणि त्या रिमोट सिस्टमच्या जवळ जाऊन ठेवून दे आणि मग नंतर मी फिफीचं रेकॉर्डिंग प्ले करेन. फॅन्टॅस्टिक सुपर स्पीडो. पण बेनाम वो तर त्या हेलिकॉप्टर मध्ये आहे. किको, तू त्याच्यापर्यंत पोहोचणार कसा? फॉर्म्युलाने. सुपर स्पीडो, ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 137. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 137. ओ, काय सर्कस चालली आहे काय? ठीक आहे तर 2-4 कोलांट्या उड्या सुद्धा मार की. खूपच मजबूत पकड आहे या पोराची. मला वाटतं दोर जाळून याची पकड सोडवावी लागेल. पाण्यामध्ये आग लावू शकतो. बेनाम वो आहे तो. सांभाळून किको. या रिमोट कंट्रोलच्या मदतीने मी आता अख्ख्या जगावर राज्य करणार. तुला आता चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे. सुपर स्पीडो, फिफीची ती कविता रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्ले ओके कर. किको, हे घे. धपकन पडलो आणि पाय घसरला. पटकन झाला चिखल पावसामुळे. निघतो घरातून घेऊन छत्री. पडतो पाऊस. टिप टिप टिप. हे काय केलंस तू? आता मी तुला नाही सोडणार. हे सिस्टम जर पुन्हा कधी चुकीच्या हातात पडलं तर पुन्हा एकदा विध्वंस होऊ शकतो. म्हणून ही डिस्ट्रॉय करून टाकणंच योग्य ठरेल.
माझ्याकडनं चुकून मिस्टेक झाली. माझा रिमोट कंट्रोल सिस्टम, माझा रिमोट कंट्रोल सिस्टम डिस्ट्रॉय करून सुद्धा माझा पिच्छा नाही सोडत आहेस तू. आता बघच मी कसा पिच्छा सोडवतो ते. सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? हो, पण थोडी अशा दुरुस्तीची गरज आहे. प्रोफेसर अंकल, तुम्ही जाऊन फिफीला शोधा, तोवर आम्ही बेनाम बोला सांभाळतो. तुम्ही दोघांनी माझं कासल उद्ध्वस्त केलं आणि मग माझी ती रिमोट कंट्रोल सिस्टम आहे. पण आता बस झालं, खूप झालं. माझ्या बदल्याची आग आता तुम्हा सगळ्यांना जाळून राख करणार आहे. मग आता बघा माझी खरी ताकद. हा? किको, कुठे आहेस तू? किको! किको! सुपर स्पीडो! सुपर स्पीडो! किको, लवकर इथून निघून जा. सनसिटीला फक्त माझीच नाही तर तुझी सुद्धा गरज आहे. मी नाही जाणार तुला संकटात एकट्याला सोडून. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 333 लाव. ओके बडी, इनिशिएटिंग फॉर्म्युला नंबर 333. मला वाटतं माझ्या ओ किक शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. हे काय केलंस तू? माझा हात तोडून टाकला. सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? फिट अँड फाईन ब्रो. धगधगणाऱ्या आगीत पेळपळीत वांग भाजून त्याचं भरीत बनवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे सर, कोड्यात असं म्हणतायत की यू आर अंडर अरेस्ट. बेनामचं नाव झालं बदनाम. जर काम असतील घाणेरडी तर कसला नाही नाव. सर, असं विचारतायत की तुझं खरं नाव काय आहे.
माझं खरं नाव पिंटू आहे. अय्यो फिफी तुझ्यासाठी गिफ्ट रे. मी माझ्या हाताने बनवलं की कसं वाटलं?